आणि त्या चिंतनातून त्या भगवंताची प्राप्ती होती आणि सुखरूपता सहज येते. देहबुद्धी विलय पावती. ज्या बुद्धीमध्ये दुःख आहे ती देहबुद्धी आहे. जिथे सुख आहे ती आत्मबुद्धी आहे. जिथे ब्रह्म आहे ते जगत, जिथं वासना आहे तिथं पाप आहे, आणि जिथं मोह उत्पन्न होतो तिथं अज्ञान आहे, जिवंत. अशा नाना प्रकाराने वेदांताचं चिंतन आपल्याला करता येतं. आपण रोज करतो, त्याच्यात वाद नाही. पण आज 15वा अध्याय तिथंच आहे. 15 दिवस माझं फिरणं पण जास्त वेगाचं आणि ओवी 123 झाली 26. तर 15व्या अध्यायामध्ये 26 ओळीमध्ये भगवंत काय बोलले, अर्जुनाला काय समजलं, अर्जुनाच्या निमित्ताने जगतातल्या जीवाला काय अनुभव झाला, प्रबोध काय झाला, प्रबोधन, आणि जीवाची एक शक्ती कशी वाढली, ज्ञानाची, भक्ती परमेश्वराची आणि प्राप्ती त्या ईश्वराची, अनुभूती त्या सुखाची. हे ओवीचं फल सांगितलं चलता चलता. आता पुढे जाऊ. 126 ओवी. महाकल्पांच्या शेवटी उदेल्या उन्मळती सृष्टी तैसेच आणखीच डांगे उठी सासिन्नले. डांगे उठी सासिन्नले म्हणजे अज्ञानाच्या अरण्यामध्ये ही जगताची उत्पत्ती आणि प्रलय किती होतो हे अज्ञानाचं अरण्य किती हे माहित नाही. आणि महाकल्पाच्या शेवटी म्हणजे महाकल्प म्हणजे प्रलयाच्या शेवटी काय होतं, उदयलिया उन्मळती सृष्टी. उत्पन्न केलेली भगवंताने सृष्टी नष्ट होती. उन्मळती म्हणजे गळून पडती, संपत्ती, प्रलयात जाती. पुन्हा येते. बरं, जाती म्हणजे का संपत नाही असं नाही, पण एक निर्देश बोलायला लागतो तुम्हाला. कारण ताप गेला गोळीनं, पुन्हा आला. कसा राहिला, पुन्हा गोळीनं ताप गेला आणि पुन्हा नंतर ह्या वातावरणानं आला. म्हणजे ताप एकदमचा गेला नाही ना, लयरूप निवृत्ती म्हणतात. तस सृष्टी जाते आणि येते लयरूप. आणि सृष्टीचाच वाद होतो अत्यंतिक निवृत्ती, ते ज्ञानानं होती वगैरे. जाऊ द्या, माझा विस्तारच येतो, काय करू बाप्पा. चला. तैसेची आणखीची दांगे उठती सासिन्नले. एक सृष्टी प्रलयात जाती आणि महाकल्पाच्या शेवटी ही सृष्टी मी उत्पन्न केली, प्रलयात तिचा मी काय करतो, प्रलयामध्ये संपून जाते, उन्मळते म्हणजे तिथे जाते. नंतर तैसीच आणखीच दांगे उठती सासिन्नले. ती सृष्टी गेली ना गेली, दुसरी सृष्टी प्रगट झाली, करतोच मी असं भगवंत म्हणतात. संहार वाते प्रचंडे. संहार म्हणजे अत्यंत मोठं वादळ, वाते म्हणजे वायू. संहार वाते प्रचंडे. प्रलयाचं वारं एवढं भयानक असतं. वाते म्हणजे वायू, वार. संहार म्हणजे प्रलय. जगताचा संहाराकरता उत्पन्न केलेलं मी वारं इतकं प्रचंड असतं की त्या वाराने हे झाड उन्मळून पडतात, घर पडतात. एवढं उन्मत्त वारं असतं वाते. मग पडती उदेलिया पडती प्रलयातीची सालडे. पडती प्रलयाची सालडे म्हणजे झाडाची साल कशी गळून पडते ना, वृद्ध झाली की नवीन येते मधून. आणि जुने लिंब झाडाचे खोड असं वाळतं, गळून पडतं, आज साल तयार होती. तसं भगवंत म्हणतात, पडती प्रलयांतीची सालडे. त्या संसाररूपी वृक्षाच्या सालीच्या साली मी खाली पाडून टाकतो. एक साल पडली म्हणजे एक युग, अशा 4 युगाच्या साली पाडून टाकतो आणि पुन्हा परत एक सुरू करतो. युगामग युग उत्पन्न करतो, नाश करतो, हे मी काढतो. हे संसार वृक्षाचं निरूपण आहे. एक युग नाश करतो, दुसरं उत्पन्न करतो. आता कलियुगाच्या अंत सतयुग. हे असं होणार. तर सध्या काय चालली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे ना. जे होऊन ते व्हायला, जे करून ते करायला. अधम्मत आहे, मातलेत आता. जसे यादव मातले होते का, तशी सृष्टी मातली आता. कुणीही कोणाला विचारात घेत नाही. धर्म उरला नाही. पुण्य बरोबर आहे आणि पाप अतोनात आहे.
तसंच नाव कली आहे. आणि वाईटाला चांगलं म्हणण्याचा परिहार आहे. आणि चांगल्याला त्रास हा कलीचा आविष्कार आहे. सत्याचा छळ आहे. सत्याचा छळ आहे आणि असत्याचा बोलबाला आहे. मोठ्याला हा मग असं असतंच, करावंच लागतं. त्यांना केलं नाही का? रामकृष्ण हरिताई साष्टांग आता वृद्ध लोकांना जगणं पण कठीण आहे. राहून येईल देवानं त्या लोकांना ठेवूच नाही पृथ्वीवर, कारण त्यांचा छळ जास्त आहे ना, तरुण पिढीचा नाही. कारण ते उन्मत्त झालेत ना कलीना, माजलेत कलीना ते लोक. बाकी प्रचंड आहे. प्रलयाचं सृष्टीचा प्रलय करताना जी वाटे वार मी वाहतो सोडतो माझ्याकडनं, ते काय प्रचंड असतं. मग काय होतं? पण ती प्रलयांतीची सालडे तव कल्पांतीची झुंबाडी पालजती. मग कल्पांतीची झुंबाडी पालजती म्हणजे एक पाला नवीन अंक पाला फुटतो झाडाला, जुना गळून जातो. हेच तुम्हाला सांगावं लागेल ना आता, की पहिला प्रलय झाला की ती जे युग आहे ते संपूर्ण दुसरं युग तयार होतं. मग ते आता कली त्रेता आहे, द्वापार युग, एकामागे एक आहे ना. त्रेता, द्वापार, सत्य, कली असे एकामागे एक आहेत युग. मग एक गेलं की एक तयार करतो मी. आता शेवटचं कली आहे. मग असे युगाच्या युग तयार करतो, नाश करतो. मग शेवटचं आहे का? कल्पांतीची झुंबाडी पालजती. मग त्या कल्पाचा मी संहार करतो, तर नवीन कल्पाच्या झुपकीच्या देतो वृक्षाला. असे अंकुर जीवाचे, पृथ्वी नाना, नाना जीव, नाना पदार्थ, नाना वस्तू, नाना हे सगळे झुंबडे झाडाला कसे येतात. आता आमचं झाड असं वारले बेलाचं, वरी चालले खाली काही नाही. हाताला पण येणं झाला बेल. आता सगळं असं काय चाललं वरी, खाली काही नाही राहिलं. असं वाढते झुपकी, पांट्याला पांटे असे झुंबाडे मी तयार करतो, एका क्षणात करतो, असं भगवंत बोलतात. कल्पांतीची झुंबाडे पालजती. मग त्या वृक्षाला झुपक्या तुम्ही सृष्टीचे नाना झुपके बघत बस. आता मला वेळ आहे बाप्पा. आता ऐका. रिगे मनवंत म्हणू पुढे. रिगे मनवंत, आता एक मनवंत, दुसरं मनवंत, तिसरं मनवंत असतात. युगाचे नाव मनवंतर असतात. रिगे मनवंतर म्हणू पुढे, वंशावरी वंशाचे मांडे. जसं आपल्याला नातू झाला, पुन्हा पंतू, पुन्हा कापर पंतू. पहिल्यांदा नातू, पुन्हा पंतू, पुन्हा खापर पंतू, पुन्हा चित्रुंड काय, पुन्हा काय शेवटचं काय बघून येते मला म्हणता येत नाही. तवर बायला जगा वाटतं. चित्रुंड तोंड बघून ये, नाव घेऊन ये, तिथपर्यंत बघते मला मांडीवर लेकरूच घ्या वाटतं होती. बाप्पा, वासनेला मर्यादाच नसते. सांगितलं बोलायला मला काय गरज नाही कोणाला बोलण्याची. वंशावरी वंशाचे मांडे. उसाच्या कांड्याला एक कांड वाढतं, तसा वंश जसा वाढतो तसा माझ्या कलियुगाच्या 4 चौकड्या वाढतात. हे गेले की ते गेले की ते गेले की ते गेले की ते. हे माझा खेळ आहे अर्जुना. गेलं म्हणजे पुन्हा येतं ते. रडतो कशाला? अरे त्या सृष्टीमध्ये जे पाप केले ते लोक मेले, पुन्हा सृष्टी त्याला आणलं ना भोगायला. मी लई पाप केलं, त्या नरकात टाकलं. त्याचं कर्मशास्त्र त्याला इकडे घेतलं, पुन्हा आणलं इकडं. त्याला काय ठेवतो का वाटत तसं? असं आहे का देव? हो अर्जुना. त्याचा कर्माचा साठा जो संचय असतो आणि भेद म्हणजे अज्ञान असतं आणि वासने तो लिंग देह तिथंच शिल्लक असतो, त्याला मी युगायुगात फिरवितो. हो अर्जुना. कारण लिंगदेह जर बुडला तर प्रलयामध्ये लिंगदेह तसाच राहतो, मरत नसतो. मग तो लिंगदेह, तो मन बुद्धी आणि ते कर्म, ते वासना, त्याची बुद्धी, त्याचा वाग शिल्लक असतं ना अर्जुना. मग त्या युगातून दुसऱ्या युगात त्याला आणतो पुन्हा मी. पांडुरंगा हे कळायला लागतं इथं श्रवणात येऊन. हे कळणं जरुरीच आहे. आता मी काल सप्ताह झाला आमच्या गुरूंचा,
मन बुद्धी, त्याने केलेलं पाप, त्याची वासना, त्यातला भेद आणि त्या बुद्धीमध्ये असलेला अज्ञान आणि त्याने केलेला हा संबंध सगळं उरते. काय संबंध म्हणजे काय? ते देह माझा, हे घर माझं, हे धन माझं, ते शेत माझं, ते फलाट आणि ती चमचा बाई चमचा वाटीमध्ये असते अडकलेली, तिथे होऊन राहत त्या वाटीत. आजीच्या माईच्या आणली म्हणती, सांगते बाई ती लय नाटके बायका असतात. अगं त्या म्हणतात तुला सांगू का, ही वाटी कवा आणली मी तुला द्यायला, सांग म्हणते तिला एक महिला. माझ्या आईची आई होती ना, ती तिच्या आजीची आणली. बाबा आठवण कस का तुला आई इतकं? मला सगळं आठवतं म्हणते संसार. माझं काम असते म्हणते संसार पाठ करणं, वाटीत चित्त ठेवणं, देहाला माझं म्हणणं, पामरासारखं जगणं, हे माझं कर्तव्य म्हणते ती बाई. कारण 10 पिढीची आठवण ठेवते ना ती. इतकी बुद्धी छान सुंदर असते. मी जपून ठेवली बर का. बरं घे तू आता. इकडं आणलं इकडं दिलं. लय मस्त काम केलं. त्याला म्हणतात वासना. जपा बुद्धीला, जपायचं नामाला, ओळखायचं ज्ञानाला, एक व्हायचं स्वरूपाला आणि भोगायचं तत्वाला, मिठी मारायची भगवंताला आणि सोडायचं अज्ञानाला, काढायचं त्रितापाला, टाकायचं मोहाला आणि रंगायचं भगवत नामाला. शिकायचं. वाटी चिकती वय 10 पिढीची वाटी सोडून आणते वय तू आणि देते पुन्हा लोकाला. ठेवते तरी कुठं? कपाटात ठेवते पुन्हा काढती. किती वर्ष ठेवते? 50 वर्ष. आणलेली. देवा देवा, किती घाण बुदाड, किती घाण. आणायचं लोकाला द्यायचं आणि पापाचं वाली व्हायचं. बाबा त्रास होत नाही का अशा लोकांना? होत नसेल. अज्ञान आहे जिवंत काय माती होते का? इतर का माल उदर, इधर का माल उदर, चला देव करा माय करा, पापावर पाप. चलो आता ज्ञानी चोरी, पापावर सुरू करा. आम्हाला काय देणं घेणं. चला आता हरे गे मनवंतर म्हणू पुढे, वंशारे वंशाचे मांडे, जैसे इक्षु वृद्धी कांडे न कांडे जिंके जिंके. उसाचं कांड एकावर एक उगवतंय, तसं एका युगापुढे दुसरं, दुसऱ्या पुढे तिसरं मी तयार करतो. एक युग खतम करतो, दुसरं करतो, तिसरं चौथं मी करतो अर्जुना, असं बोलतोय भगवंत ह्या ओळीतून. चला. कलियुगाची कोरडी, चौयुगाची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवडी, पणे पुढती. सांगू तुला कशी युग करतो? बोला देवा. कलियुगाची कोरडी, कलियुग संपलं का नाही? हो. चौयुगाची साले सांडी, मग 4 युगाची साल ते वृक्ष टाकून देते. साल संसार वृक्ष. तव कृतयुगाची पेली देवडी, पडे पुढे पुढती, मग कृतयुगाची साल मी काढतो शेवटी. पुन्हा हे चक्र चालू करतो. योगा मग योगा, कांड्यावर कांडे, कांड्यावर कांडे चालूच असतात माझे. कस काय देवा? माझं कर्तव्यच आहे ना. मी प्रगट झालो कशाला? गोटे खेळायला का? अरे सृष्टीतले जीव करोडो अब्जो, संख्या येत नाही तेवढे जीव. त्याचे कर्म, त्याचे वासना, त्याचे पाप, त्याचा भोग द्यायला जन्म, लोकांतर मी तयार केले. भुवन मी केले. सप्तभुवन, सप्तपाता, सप्तलोक, सगळं मी केलं. आणि मग ह्या लोकात तिथे नेऊन पोहोचायचं काम माझं आहे. पण ज्याला ज्ञान झालं त्याला माझ्याकडे घ्यायचं काम पण माझंच आहे. म्हणून तुला सांगतो ज्ञान सांगतो ना तुला. ज्याला कुठं जायचं नाही, कुठं फिरायचं नाही, भोग भोगायचे नाही, देहाला बघायचं नाही, विकारात राहायचं नाही, वृत्तीवर यायचं नाही, अज्ञानात जगायचं नाही आणि भगवंतापासून भिन्न उरायचं नाही, त्याला माझ्यात घेतो आणि बाकीच्यासाठी अवतार घेऊन त्याला ठिकाणाला लावतो. राम. आणि मी काम करतो ना.
म्हणून तर घेतो ना, कधी बासरी, कधी गदा, कधी बाण, कधी परशु, काय 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 घेतो मलाच माहित नाही. कारण मी कर्मात नसतं ना, नित्य मुक्त आहे ना मी कुणाला मारलं मला लागत नसतं, कारण मुक्त आहे. मी काय केलं, अधर्म केला का धर्म केला, मी मुक्त आहे, नित्य मुक्त आहे. जग काय म्हणू दे, जग म्हणतं कृष्ण चांगला नाही का, कसं मारलं मग, कसं कमून मारलं कर्णाला, मग कर्ण मरत होता का, चाक काढू दिला असतं की, मग मारायचं होतं की. जाऊन बोल ना कृष्णाला, जाऊन फोन लाव फोन, चाक असताना मारलं आणि अचानक माझं नाव घेऊन मारलं. त्याची लायकीच ते होती तशी मारायची. अभिमन्यूला मारताना कसं काय कुणाला काय वाटलं नाही, मग एकटं बाळ मध्ये फिरायलं, त्याचे लचके सगळे तोडताना तेव्हा कुणाला काय झालं नाही, अधर्म नव्हता रे. 5 गाव मागितले, हाकलून दिलं, लाक्षाग्रहाला आग लावली आणि 14 वर्ष वनवास. सगळी बी शांत झाली नाही ती माणूस, ते आंधळी म्हणजे त्याचं पोरग बी. इतकी दुराचारी असतात जगतात, त्यांचं रूप आहे शिल्लक कलियुगात अजून. स्वार्थ, सगळं मल्लाच, सगळं मल्लाच. त्याचं नाव दुर्योधन, माझं पोरग त्याचं नाव ते आंधळ. ते दुष्ट असो का काय असो, त्याच्यावर प्रेम चालू द्या. त्याला साईड करायचं, साईड डिलीट करता येत नाही, जन्म दिलाय ना. बाजूला तांदळातला खडा बाजूला काढलाय, शिजताना मध्ये घालत नाहीत ना आपण, तांदूळ शिजवायचे खडा काढून शिजत होत ना, तसं त्याला बाजूला काढून व्यवहार आहे चांगल्या पुण्यवंताचा. बेकार बापाचा मग त्याला मध्ये घेऊन, कळतो का खडा तांदळाचा. काढल्याशिवाय भात खाता येत नाही, डाळ मोडती, डाळ तुटती डाळ, कारण ते खडा डाळीला तोडतो ना. मग ते खडा आधीच काढून टाकायचा, फेकायचा चित्तातून, ते तांदूळातून ते चित्तातून, कारण ते खडा दाढी पाडतो, दाढी जातो. अधर्माचा खडा असतो, वासनेतला खडा असतो, स्वार्थी खडा असतो. 3 कड्याचे नाव आहे त्याचे, धर्म, स्वार्थ, वासना. वासना. हे 3 खडे ते त्याच्यापाशी जिवंत असत. ते खडा टाकला काढून बाजूला, मग ते पुरुषात असो का नात्यात असो का पोटच्यात असो का पाठच्यात असो, अशा वृत्तीचे लोक खड्यासारखे फेकायचे बाजूला, ताटात नाही घ्यायचे, भातात नाही, कधीच नाही. चला, कलियुगाची कोरडी, चौयुगाची साले सांडी, तव कृतयुगाची पेली देवडी, पुढे पुढती, एक युगाच्या नंतर एक युग काढतो मी. काम माझ आहे. वर्त ते वर्ष जाये, ते पुढील मुळहारी होय, तैसा दिवस जात की येत आहे, हे चोजवे ना. आजचा दिवस आहे का कालचा आहे का उद्याचा आहे, दिवस दिवस वाटतो, पण कोणता दिवस आहे? आज रोज तेच दिवस आहे का? नाही. महिना बदलला, मोसम बदलला, काल बदलला, पण दिवस त्याला नाव. 3 बदललं, काल, महिना, वर्ष, ऋतू, सगळं बदलले, पण दिवस ते रोजचाच दिवस वाटतो की नाही? बोला. हा सृष्टीचा प्रलय वाहत असतो, तोच नसतो. त्याच्यामध्ये वाहता जगत सृष्टी काळाकडे चाललेली विनाशी आहे, वेळ व्हायला. आपण तिला तीच म्हणतो, अव्यय म्हणतो. म्हणून अव्यय पुरुष साक्षी नाशिवंत सृष्टीचा संसार वृक्ष आहे. त्याला तू नित्य समजू नको, त्याला तो खरं म्हणू नको, त्याच्यात सुख सुख समजू नको, त्याला आहे म्हणू नको, त्याच्याकडे मनाला पाठवू नको. हा सृष्टीचा वृक्ष दिसून नाहीये, हा वृक्ष मी आहे, मी बनलोय. मला ओळख ना, सृष्टीला काय ओळखतो? माझ्यामुळेच सृष्टी आहे.
मी नाही तर सृष्टी नाही, आणि तुम्हालाच ओळखत नाही आणि सृष्टीला सोडत नाही, असा कसा रे अर्जुना? भगवंताचं भेट हे वर्म आहे. भगवंतानं सांगितलंय, सृष्टीच आहे म्हणतो, देहालाच माझं म्हणतो, विषयामध्ये सुख शोधतो आणि जगताला धरून बसतो. ठेव देव. ती पुढारी मुळहारी होय, हे चालू हे पुढच्याला कारणीभूत होत ना. वर्तते वर्ष जाय, ते पुढारी ऐका, ते पुढीला मुळहारी होय. हे सध्याचा दिवस, सध्याचा काल पुढच्या वृक्षाला कारणी. कस काय देवा? हो अर्जुन, आजचं कर्म केलं ते जमा झालं, त्याच्या भोगासाठी दुसरा योग आलं, दुसरा काल आला. संपलं कुठं? आजच उद्या उगवतंय कर्म आहे तुमचं जमा. ते जमा असलेलं कर्माचं पुण्य पाप त्याला पुन्हा उत्पन्न करून तुला सृष्टी उत्पन्न करून तुला जन्माला घालावं लागतं. मग आजची सृष्टी उद्या उगवावं लागते तुझ्यासाठी. एवढी सूक्ष्मता का कळत नाही आपल्याला? का कळत नसेल? का मन तिथं थांबत नसेल? का ज्ञानात रमत नसेल? अंतःकरण का देहाला सोडत नसेल? ते भगवंतात विलीन का होत नसेल? ह्या बोधाला का धरत नसेल? परमेश्वराकडे ते झुकत का नसेल मन? किती सांगते भगवंत रोज रोज रोज. सांगताना छान वाटतं, खूप ऐका वाटतं. पण ऐकून ऐकून जेव्हा मन बदलतं आणि त्या श्रवणाचं सौख्य, श्रवणाचं बल, श्रवणाचं पुण्य आणि श्रवणाचं जी शक्ती आहे ती जेव्हा पदरात येते बुद्धीच्या, तेव्हा भक्ती तयार होती, अभिलाची स्थिती होती परमात्म्याची, एकता होती श्रीरामाची, आणि ते सौख्य होतं आनंदाचं, ती प्राप्ती त्या ईश्वराची होती. श्रवण भक्ती महान आहे, खूप महान. एक सांगते तुम्हाला कशी महान आहे, नीट ऐका. श्रवण मुमुक्ष करतात, संसारी नाही. ज्याचं पुण्य आभार आहे ते श्रवणाकडे येतात, साधूला नमन करतात, वेदाचं ज्ञान चित्तात धरतात आणि मी कोण हे जाणून घेतात. देहाच्या बाधासाठी ज्ञानामध्ये प्रवेश करतात, बुद्धीला ज्ञानाकडे सोडतात. आवरण काढण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात. आवरण म्हणजे भगवंताला झाकलेली वृत्ती, आवरण म्हणजे झाकण. ही माया झाकते, अविद्या, आणि जग दाखवते विक्षेप. तिच्या दोन शक्ती आहेत मायेच्या. ती एक अगोदर भगवंताला झाकून टाकते आणि जगताला दाखवून खरं म्हणायला लावते. ही शक्ती मायेची, अविद्येची. आणि दुसरी शक्ती खोट्या वस्तूला खरं म्हणायला लावते आणि देहाचा संबंध करून त्या जीवाला हातात घेते आणि मग बोटावर नाचवती. आता म्हणते माझी आसामी आता आली माझ्या हातात, कर कर्म कर का धर्म कर का तीर्थ कर, पण तुझा भेद मी तुझा ईश्वर तुला मी झाकून टाकलाय. तुझी बुद्धी त्या ईश्वराकडे जातच नाही, कारण त्याला मी झाकलंय. तिचं नाव आवरण, औरान, आच्छादन म्हणतात. हातात हे माकड नाचायला माझ्या तालावर, जसे एखादी स्त्री पतीला नाचवते बोटावर, पती नाचतो तालावर. तसं माया नाचवती बुद्धीला. का नाचवते? कारण तिने हातात घेतलं ना तुम्हाला, तुम्ही अधीन झालात मायेच्या. मग तुम्ही अविद्या तुमच्यामध्ये आहे, तुम्हाला कळत नाही, वृत्ती देहाला सोडत नाही. केलेल्या कर्माचा करता तुम्ही, तुमचा कर्तेपणा बंद होत नाही. मग तीर्थ करा की याग करा की यज्ञ करा, दान करा की धर्म करा, पण कर्तेपणा फक्त ज्ञानाने जातो. कर्तेपणा पुसण्याला बोध लागतो आणि कर्तेपणाचा अभिमान मोक्षाच्या नंतर घडतो, आधी नाही. म्हणून कर्तेपणा आणि कर्माचा संबंध आणि कर्माचं फल जेव्हा टाकलं जातं तेव्हा भगवत भाव, आत्मभाव जागा होतो. देहाचा संबंध जळून जातो, परमात्मा बुद्धीत प्रगट होतो आणि ते आत्मचिंतनाचं धन
त्या बुद्धीला मिळतं आणि बुद्धी ब्रह्मत्व प्रदान करते. तेव्हा देहाचा संबंध सोडून ईश्वरामध्ये विलीन होती. त्याचा नामच जन्मलं बेटा. न संसार करणं, क्रोध करणं, न देहाला माझं म्हणणं, न जगताकडे बघणं, सदा द्वेषात राहणं किंवा तमोगुणात जगणं, वाईट विचार करणं आणि त्रागा करणं, कुणावर अपेक्षा करणं. का करायची अपेक्षा कुणावर? न अपेक्षा न अपेक्षा, निरपेक्षता. अपेक्षा पण नाही सोडा. अष्टांग न सद्गुरु माऊली. अपेक्षा न संततीवर, न संपत्तीवर, न देहावर, न कुणावर अपेक्षा. संतावर, ग्रंथावर, गीतेवर, बोधावर, सत्संगावर, वेदावर, नामावर. त्याच्याकडे जा ना. ते तुम्हाला जवळ घेतं, ते तुम्हाला ज्ञान देतात, ते तुम्हाला सुखरूप करतात, ते तुम्हाला आनंद तुमच्या चित्तात भरतात, ते तुम्हाला जगतातून बाहेर करतात. त्याला शरण जा. या माकडाला शरण द्यायचं नाही. संसारातले माकड आहेत लाकडं, शब्दाने बळवून काढतात, स्वार्थ घेतात, अनर्थ तुमच्या हातात देतात. त्याला नातं म्हणतात. रामरामाई नुसतं अपेक्षा जरी कार्याच्या झुळका सांदा ठावे नवे देखा. तैसिया उठती पडती शाखा नेनो किती. तैसिया उठती पडती शाखा नेनो किती. वार्याच्या झुळका. एक वारे झुळकी दुसरी इथे जाते, येती जाते, सारखं वारं येतं वाहत. पण एक झुळूक आणि ती दुसरी जाते, त्याच्या मधला सांधा कळत नाही. म्हणून सारखं तेच वारे असं वाटतं. जसं संसार वृक्षाच्या फांद्या फुटतात, नवीन येतात, संसार वृक्ष तोच वाटतो. असा तुझा भ्रम आहे भगवंत. दुसरे परमात्मा अर्जुनाला बोलतात. आता पुढे ऐका. जैसा वारियाच्या झुळका सांदा ठावो नवे देखा. एक झुळूक गेली, दुसरी आली, मधला सांधा दिसत नाही. सारखं वारं वाहतंय वाटतं, पण वाहणारं वारं जातं, दुसरं येतं. तसं संसार वृक्षाचा एक कलियुग जातं, एक दुसरं युग येतं, तिसरं येतं, चौथं येतं, शेवटी कली येतं. सगळ्या चारी साली तर संसार वृक्ष टाकून देतो आणि पुन्हा सुरुवात होती युगाची, सतयुगाची. असं मी संसार वृक्षाच्या 4 युगातून हा सृष्टीचा क्रम मी चालवतो. अर्जुना, मी तुला हे बोलतो, तू समजून घे. संसार वृक्ष अशा रीतीनं पडतो आणि उत्पन्न होतो. पण ज्ञानी महात्मा ह्या युगातून बाहेर येतो. सही का देवा? हो अर्जुना, त्याला युगात नंतर जन्म नाही, त्याचं पाप पण उरत नाही, कारण त्याचा भेद मी ठेवत नाही ज्ञानानं. त्याला माझ्याकडे घेतो बोधानं, एकरूप करतो महावाक्यानं, आणि जीवाशिवाचं मिलन संत करतात त्या बोधानं. संतांमध्ये मीच असतो ज्ञान देताना. प्रत्यक्ष मला येता येत नाही अर्जुना. संत हे माझं रूपड आहे, सांगितलं भगवंतानं. देवतेची संत, देवतेची संत, देवते संत, देवते संत. निमित्ताच्या प्रतिमा. 2 प्रतिमा दिसतात पण एकच असतात. निमित्त मात्र ते भिन्न माझ्याहून, कारण संत हे माझं रूपड आहे असं बोलले भगवंत. मला साक्षात येता येत नाही ना, म्हणून संत रूपाने समोर द्यावं लागतं. जगतात ज्ञान द्यावं लागतं. जगताचं पुण्य माझ्या माथ्यावर असतं, म्हणून त्या पुण्याचा फल देण्यासाठी त्या साधकाला मी श्रवणात घेतो आणि अधिकार देतो आणि बोधाच्या द्वारे मुक्त करतो आणि भेदाला खत्म करून त्याची निवृत्ती करतो आणि त्या बुद्धीला ब्रह्मरूपता आणून मूळ पदाकडे नेतो. हे माझं कार्य मी त्या साधनेतून करतो. झुळका सांडा ठाऊती नवे देखा. तैसिया उठती पडती शाखा नेनो किती. एक झुळी किती दुसरी जाती. जसं वारं एका क्षणात येत आणि जातं, तसं वाड्या ह्या संसार वृक्षाच्या फांद्या पडतात येतात, पडतात येतात. एवढा वेग संसार वृक्षाचा असे का देवा? हो अर्जुना, एकी देहाची डिरी तुटे, एकी देहाची डिरी तुटे. एका झाडाची एक फांदी तुटली म्हणजे झाड संपलं का? नाही देवा, नाही संपलं. एका देहाची डिरी तुटे, तव देहांकारी भवी फुटे. असं ती फांद्या फुटतात पुन्हा देहाच्या दुसऱ्या देहाच्या. एका झाडाची एक फांदी फुटली, जीवरूपी फांदी. असंख्य फांद्या पुन्हा आल्या तिथं.
देहंकार भवी फुटे ऐसे ने भवतरु हा वाटे अव्यय ऐसा ऐसे ने भवतरु हा वाटे अव्यय ऐसा. हा भवतरु तोच आहे की पहिलाच आहे काय की वाटतं नाही. ह्याची एक फांदी पडते दुसरी येते, ती पडती चौथी येते, चौथी येऊन 10वी येते, 10 जाऊन 100 येतात, 100 जाऊन 1000 येतात, 1000 जाऊन लाखो फांद्या येतात. जातात आणि येतात. हा नाश आहे, वेळ आहे. पण तुम्हाला अव्यय वाटतं हे समजून घ्या अर्जुना. अव्यय आणि अव्यय हा 15व्या अध्यायाचं वर्म आहे. हे ज्याला कळतं तो 15व्या अध्यायाच्या बुद्धीत नांदतो. पण वेळ आणि अव्यय कळत नाही म्हणून तर 15वा अध्याय तुम्हाला फल देत नाही. भगवंताचा बोध तुमच्या हृदयात राहत नाही आणि देवा तुमचा टाकता येत नाही, कारण ते बोध तुम्हाला चाकता येत नाही. म्हणून अनुभवामध्ये जगता येत नाही. जगताला बघावं लागतं. अनुभवात कुठेच आपण जगतात आहे. अनुभवात असणं वेगळं, देहात असणं वेगळं आणि जगताला स्वीकारणं वेगळं. नाना भागात तुम्ही सांगत बसत नाही, मला वेळ नाही. ऐका आता पुढचं. जैसे वाहते पाणी जायवे, वाहणार पाणी वेगानं जातं अर्जुना. तैसेच अनेक मिळे महागे, ते असतची असे जे जगे मानी जे संत. अर्जुना, वाहते पाणी जाय वेगे, पाणी पुढे गेले की मागचं पाणी लोट असतो की चालू. वाहणार पाणी पुढी पुढी चाललं, मागचं पाणी वाहत यायला. तसं पडणारी फांदी पडली, मागची नवीन फांदी उगवली. थांबलं का वृक्ष? नाही. पाणी थांबते का व्हायचं? नाही. वाहत पाणी वेगे, पैसे आणि की मिळे मागे. तसं मागचं पाणी पुन्हा वाहत येतं, पुढचं खाली जातं. तसं वृक्ष हा वाहत वाहत जातो, संपतो, नाश होतो. ती असतीची अशी जे जगे मानी जे संत. तसं एका मागून एक पाण्याचा लोट येणारा जाणणारे संत येतं आणि तेच पाणी म्हणणारे आपण आहे. किती सूक्ष्म आहे बघा. खरंच संतांची दृष्टी कशी असते, छान सांगितलं. अगदी छान आहे बेटा. सगळं सूक्ष्म वाचावं लागतं, डबल अभ्यास करावा लागतो. तर आपण थोडं रास आहे. भगवंताचा हृदयातला हा आरसा आहे. प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन आहे इथं. इथं गप्पा आणि गोष्टी नाही का. इथं ओवीचा जो भाव आहे भगवंताचा ते प्रगट करावा लागतो. इथं मांडलाय ना ओवीत, माऊलीनं मांडलाय ते प्रगट करायचा आणि तेच शक्ती देतात ना, तेच बोलवतात. जगताला द्यायची वेळ आली म्हणून तेच देतात. कारण जे साधक भक्त असतात आणि श्रवणामध्ये मुक्तीसाठी येतात, दुःखाला त्रसलेले असतात, भेदाला टाकायचं असतं, जीवनमुक्त व्हायचं असतं आणि सुखासंग रंगायचं असतं आणि देहातून निघायचं असतं, अवाच्य बनायचं असतं आणि त्या अभेदात नाचायचं असतं. म्हणून साधक ह्या भगवंताला जाणण्यासाठी ज्ञानेश्वर येतात, मुमुक्षु होतात. मुक्त होण्याची तीव्र जिज्ञासा मुमुक्षु. मुमुक्षु कसा असतो ऐका. भगवत भक्तीपेक्षा श्रेष्ठ, जगापेक्षा श्रेष्ठ, विद्वत्तेपेक्षा श्रेष्ठ, सगळ्यात महान म्हणजे मुमुक्षु आहे. भक्तापेक्षा, योग्यापेक्षा, विद्वत्तेपेक्षा मुमुक्षु श्रेष्ठ आहे. आज माझ्या गुरुजींचं लिखाण वाक्य ते माहित्यांना म्हणलं 4ला उठवा, अभ्यासच नाहीये, वॉकिंग तिथे स्थिती का. तो भक्तापेक्षा श्रेष्ठ आहे, योगापेक्षा महान आहे आणि जो विद्वान आहे सगळ्या जगात त्याच्यापेक्षा अति छान. हा मुमुक्षुचा वैभव आहे. पण मी सांगत नव्हते महाराज, पण काय सांगायचं, अभ्यास आधीच करत नाही तुम्ही, तुम्हाला काय डोक्यात घ्यायचं असे महाराज म्हणायचे. मी नाही बरोबर म्हणायचं. काय चांगलं म्हणायचं, बाई कवा चांगली असते, मेल्यावर 3 दिवसानं चांगली. स्त्रीचा मृत्यू हवा 3 दिवसानंतर चर्चा व्हावी. छाने छाने छाने, मग तुला चांगलं म्हणायचं, आधी नाही. कळतं का? मराठी भाषा कळते का? का लागोनी डोळा उघडे तव कोडीवरी घडी मोडे, ते नेन तया तरंग आवडे नित्य अहिंसा. अर्जुना, डोळा लागला आणि उघडला तितक्यात कितीतरी सृष्टी उत्पत्ती नाश आहे. एवढा माझा दिवस आहे, एवढा माझा काल आहे, एवढ्या माझ्या या 4 युगाच्या चौकड्या आहेत, एवढा माझा मोठा आहे मी आयुष्य माझं. डोळे झाकले आणि उघडले तर कितीतरी प्रलय होतात जातात, कितीतरी काळ येतात जातात. असं आहे का देवा? हो अर्जुना,
आला गोणे डोळा उघडे तव कोडीवरी घडे मोडे. तोपर्यंत कोट्यावधी उलाढाली होता जगतात. ते नेन तया तरंग आवडे नित्य ऐसा. मग ते नेन तया तरंग आवडे नित्य ऐसा. ज्ञानी लोकांना काय वाटतंय जगत इतकी नाश व्हायला उत्पन्न व्हायला ते म्हणतात नित्यचे तेच म्हणतात. पण ते नसतं ते सतरादा नष्ट होऊन उत्पन्न होते. तेव्हा तुम्हाला झेपत नाही सांगल उद्या परवा. त्याच्या भावात इथं कळतो इथे लागतो समन्वय. चला पुढं. वायसा एक बुबळे वायसा एक बुबळे दोहीकडे. एक बुबळ दोन्हीकडे बघते पण तुम्हाला दोन बुबळे वाटतात कावळ्यासारखं. कावळ्याचं एक बुबळ असतं टक 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 हालतं. एवढा वेग असतो उंडकेचा तर बुबळ दोन बघायला वाटतात पण बुबळ एकच असतं. वायसा एक बुबळे दोहीकडे डोळा चाळीता अपाडे दोन्ही अति ऐसा पडे भ्रमजीवी जगा. तो दोन्ही डोळ्याने बघतो असं वाटतं पण दोन्ही डोळ्याने नसतो. एक बुबळ एकच असतं कावळा असतो आणि तो इतका वेगाने बघतो. तो एका डोळ्याने बघतो तसा मी एकच आहे दोन कायचे. चला. पै भिंगोरी निधी पडली ही गमे भूमीसी जैसी जडली ऐसा वेगातिशय भुली हे तो होय. एवढा वेग आहे माझ्या सृष्टीचा उत्पत्तीचा नाशाचा. तशी भिंगरी गर फिरताना ती शांतच वाटते जास्त वेगामध्ये पण ती भयंकर फिरायली असती. तसा माझा सृष्टीचा वेग उत्पत्तीचा आणि नाशाचा अतिवेग असतो. ते तुम्हाला कळत नाही. तुम्ही सृष्टी आहेच म्हणतात आणि तीच म्हणतात. प्रतिविज्ञा अभिज्ञा. पूर्वीची प्रतिविज्ञा आहे ती अभिज्ञा. पूर्वीची सृष्टी समोर म्हणतात प्रतिविज्ञा म्हणतात. आता पै भिंगोरी निधी पडली. भिंगोरी एका जागीच पडली वाटते. गर 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 फिरते असते पण ती स्थिर वाटते पण ती फिरत असते. ती गमे भूमीसी जैसी जडली. ती जमिनीवर एक सारखी स्थिर वाटते. ऐसी वेग अतिशय भुली हे तुहोय. असा अतिशय वेगामुळं जगताचा भ्रम उत्पन्न होतो आणि तेच पूर्वी जगत वाटतं पण जगत कालचं नसतं. त्याचा काल त्याचा वेग त्याचा क्षण सगळा बदललेला असतो कारण त्याला नाश असतो. ते वेळ आहे. तुम्ही त्याला अव्यय म्हणतात. आपण या अध्यायामध्ये अव्यय पुरुष साक्षी याचं वर्णन केलंय. हे भो असो झडती अंधारे भोविंडती कोलती ते. हे भो असे झडती अंधारे भोवंडती कोलती ते दिसे जैसी आयती चक्राकार. एक इष्टाचं लाकूड त्याला थिलंगी असती आणि ती गर 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 फिरवली तर एकच थिलंगी असती पण ती गोल गोल सगळ्या ठिकाणी वाटती. तसा मी एकच आहे. सगळ्या जगत रूपाने भिन्न भिन्न वाटतो. मीच आहे पण अनेक वाटतो. माझा मी अव्यय आहे पण वेळ वाटतो. ही जगत रूपी नाश आहे. त्याचा जगताचा वेळ वाटतो पण तुम्हाला तेच वाटतं जगत आहेच वाटतं. नाही जगत नाहीच आहे मीच आहे. याचा नाश आहे ते कसं असणार आहे जे अविनाशी ते कसं जाणार आहे. काय चिंतनाचा विषय हा. पण आता ओव्या होत नाहीत म्हणजे 15 दिवस झाले त्याच 3 ओव्यावरच आहे. जो अशी झडती अंधारे भोवंडती कोलती ती दिसे जैसी आहे ती चक्राकार. एक लाकूड असतो पेटलेला त्याचा इष्ट असतो त्याला ठिणगी बाहेर निघती आणि ते लाकूड गोल 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 ते फिरवतात लोक आणि पण ठिणगी एकच आहे पण ती नाना ठिकाणी दिसती. तसा मी एकच आहे. जगत रूपाने दिसतो. जगत नाशाकडे जातं. मी अविनाशी तसाच राहतो. मला कुणी बघत नाही. जगाला तोंड सोडत नाही. हा माझा बोध कुणी धरत नाही आणि जे धरतात ते जगतात उरत नाहीत. मोडत मांडत घनसा न देखोनी लोक पिसा अव्ययो माणी. संसार अव्यय म्हणतात न मरणारा म्हणतात. असे कसे लोक येडेत. धडधड माणसं चालले धडधड प्रलय व्हायला धडधड युग संपायले आणि ते म्हणतात अव्यय. जिथं जगताचा व्यय जिथं नाश आहे. एक फांदी पडते दुसरी येते. एक युग जातं दुसरं येतं आणि तुम्ही ह्याला अव्यय अव्यय म्हणता होय अर्जुना. वैमान्य हे जर कळालं नाही तर ज्ञानेश्वरी वाचायच्या तुम्हाला हे तुमचे अवकाशच नाही. जर हातात ज्ञानेश्वरी घेऊन ओवी जर कळत नसाल
तर कशाला त्या ज्ञानेश्वरी घेता हातात? अवडंबर करायला सांगायला जगाला मी वाचते, सांगायला जगाला अवडंबर सांगा. हो चुकीचं माऊली. का माझं? बरोबर आहे. प्रेरणा खोट्याला खरं केलं आपण. हो माऊली, हेच जादू केली आम्ही ते. बापरे बाप. इतका खरा वाटतो की कसं आहे माऊली, इतकं खरं वाटतं की सोडावंच वाटत नाही त्याला, एवढं खरं वाटतं. असं पकडून धरते त्याला मिठी मारते. लोकाला अटॅक येते, बीपी होते, शुगर होते, दुःख होते, डोळ्याचं पाणी वाहत जाते, पागल होती. पुन्हा सांगते मी अशी होती, पुन्हा वरून सांगते अजून. युग युग फिरायलोच माऊली, किती बघा नुसते बातम्याचे उघड झापे तेवढे सृष्टी उत्पत्ती व्हायला. कुठं युग, कितीतरी युग. एवढे जन्म आम्ही घ्यायलोच, तोपर्यंत आम्ही आहेतच ना. आता आहेत म्हणजे तेवढे जन्म आम्ही घेतलोच ना आतापर्यंत, तेच फिरलो. घेतल्याचं काय चुकले का काय? पण कुठं वाटतंय की सतसंग छान आहे, श्रवण भक्ती महान आहे, आत्मज्ञान हे बलवान आहे, तिथं आपण कमी पडतोय. ओवी कळत नाही, श्लोक कळत नाही, अज्ञान सरकत नाही, देहभाव संपत नाही, माझी स्थिती भगवंतापाशी बुद्धी थांबत नाही, अंतःकरणात परमेश्वराची ओळख जात नाही, मन अंतर्मुख होत नाही, जगाचा संबंध संपत नाही, खरं सुख भोगता येत नाही. देवा मी काय करू, मी कसं करू सांगा की. त्याच्या चरणावर हात ठेवून बोलावं त्याला. काय करू, कोणते दोष आहेत माझे, कोणतं पाप आहे, कोणतं अज्ञान आहे, कसं निघल माझं, तुमच्या जवळ कसं येता येईल, तुमचं ज्ञान कसं घेता येईल, मुक्त कसं होता येईल, भक्तीत कसं राहता येईल, तुमच्या अभेदात मध्ये अभेद कसा भक्ता येईल, कसं करू मी. लग्न जमलं की बाई पागल होती, सोनं नसलं की बाई पागल होती, घर नसलं की बाई पागल होती, आणि ज्ञान नसल्यावर तिला वाटतं काय करायचे. नाही कळायचं, नाही कळायला मरायचं, जन्मायचं, दुःख भोगायचं, लेकर बाळा जन्म घालायचे, आणि त्याला माझं म्हणून द्यायचं. पुन्हा मरूस तर त्याला वाटण्यासाठी देईल महिना बाईचा पोराला आणि पोरीला. बाबा बाबा बा हक्कार आहे हा, हक्कार. द्यायचं काय, कुणाला द्यावं, संताला, देवाला, गरीबाला, अशा माकडाला देऊत जाऊन ज्याच्यापाशी किंमतच नाही आपली, ज्याला माता पित्याची किंमत नाही, त्याच्या कष्टाची जाणीव नाही, त्याला आपण द्यायचं मन. तुझा संसार दे बाबा, दे आणि लाता घे, आणि तेच करायचं. दुसरं काय करते तू, तुला येतच काय, तुला येत काय, तुला देता काहीच नाही. ज्याच्याकडे काही देता येते मिळत नाही त्याला सगळं देतो, म्हणजे काही न घेता ज्ञान देतो त्याला काही देता येत नाही. किती दुर्भाग्य आपलं. जन्म मृत्यूतून बाहेर काढणारे संत, देहभाव बंद करणारे संत, देहाचा संबंध बंद करणारे, वृत्तीमध्ये भगवंत प्रगट करणारा, ज्ञानाचा प्रवाह देणारे संत आहेत. त्याला काय दिलं, नाव ठेवले, लई बोलतात, आणि त्यांना टाइमच कळत नाही. आणि आमचे महाराज तेवढंच टाइम घेतात, कट करतात. जाणं तुझ्या महाराज बस, इथं कशाला येते. आणि वाणी थांबत नाही, बोधाशिवाय काही निघत नाही, तर मी काय करणार त्याला. आणि बहिरंगाशिवाय तुला काही मिळत नाही, त्याला चांगलं म्हणती, आमच्या चुका काढते. काढ, आम्ही भेट नाही चुकाला, तुम्हाला बी नाही भेट. आम्ही कशाला भ्यायचं तुम्हाला, कशाला टाइम. जेव्हा माणूस गिऱ्हाईक करतं, बंडलं की दुकान घेते, तर ते घरी फोन करते, आज बसताय जेवायला संध्याकाळी बर का, उपाशी मरतोय उपाशी. ते घरचे म्हणते बंडले येतं, माणूस मिळत उपाशी काय व्हायला. ते माणूस बंडला आणते की आपल्या घरात, या बायका चाबरे. माझं बोलणं खरंय, पण खराब आहे पण खरंय. कुठे बोलले का, झालं काय झालं, चुकलं कथन करा, श्रवण करा, बंडलं बंद करा, संध्याकाळी दुकान बंद करा, बसते कमी करा म्हणत नाही. हाव म्हणतात त्याला, हाव. जगाचं बोलते मी, एकाचं बोलत नाही. मला काय करायचं, त्याचे बंड का माझ्याकडे आहेत का नाही ना. लक्ष तैसा मोडत मांडत सहसा न देखोनी लोक पिसा अमेय
हा संसार वृक्ष मोडतो, पुन्हा उत्पन्न होतो. पण पिशी लोक, ह्याला पिशी म्हणजे पागल लोक, ह्याला अव्यय म्हणतात. ह्याचा वेळ असताना, हे नाश होताना पाहतात आणि ह्याला अव्यय म्हणतात. अर्जुना, हे लोक चुकतात म्हणून राग येतो आम्हाला. बाकी काय तुमची काय दुश्मनी आहे का? तुम्ही बनलं का म्हणजे आम्हाला काय त्रास आहे का? आनंदच आहे, पण मर्यादा आहे वयाची. 60-62 झाले की बसायचं घरी. सरकार गव्हर्नमेंट म्हणते बस घरी, तुला काम करायचं नाही म्हणते. पण ते सोडत नाही पेटीला बाप्पा, न सोडू दे. आमचं काय चाललं, कमव लोकाला दे, पुढे जा रिकामे हात घेऊन. पुन्हा ताण बी द्या वाटत नाही त्याला. वावर कमीला 20 एकर ते म्हणतं का 1 एकर दे देवाला गुरुला, ते म्हणतो पोराला पुरीला. तू कमवूनच केले चांडाळा, दे ना बामणाला गुरुला, गरीबाला दे बरं 1 एकर दे बरं. तुम्ही तर माझ्या पोराला कम पडन की, आणि पोरं काय करणार, मुक्त करणारे वरी येड्याचा बाजार. त्याला हे सगळे भूत सारखेच आहेत, काय बोलायचं. सगळे भूत सारखेच जगात, सांगून फायदा नाही. स्वतःच कल्याण करताच येत नाही. स्वतःचे कष्ट, स्वतःच आयुष्य, स्वतःच सगळं घराला वत्तात आणि पुन्हा रिकामे हात घेऊन पुढे जातात. दुसरं काय करता येतं त्यांना, काही येत नाही. एकदा वारीला गेले झालं, काय झालं बस घरी नको जाऊ. मंडळी कोरडार विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय.